माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त धमाका झाला आहे। तो म्हणजे वल्लरी मामी उदयकांतला भेटायला गेलेले आहेत आणि हे दोघे बोलताना अर्णवने स्वतः पाहिलेलं आहे ना ऐकलेलं आहे। आता वल्लरी मामींचा काळ जवळ आलेला आहे, त्यांच्या पापाचा घडा लवकरच भरणार आहे। राकेश नंतर आता वल्लरी मामींचाच नंबर आहे। वल्लरी मामींचा खरा चेहरा लवकरच घरच्यांच्या समोर येणार आहे। आता अर्णव ज्यावेळेला उदयकांत शिर्के आणि वल्लरी मामींना सोबत पाहणार आहे त्यावेळेला नेमकं काय होणार आहे आपण हे सुद्धा आजच्या भागामध्ये पाहणार आहोत की सौदामिनी देशमुख सतत अर्णवला त्रास देत असतात, तर या सौदामिनी देशमुखच रमाकांत शिर्के म्हणजेच अर्णवच्या बाबांनी एका झटक्यातच तोंड बंद केलेलं आहे। आजच्या भागामध्ये जबरदस्त एका पाठोपाठ एक ट्विस्ट दाखवले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। आता इथे अर्णव आणि रमाकांत शिर्के ऑफिसला जात असतात। अर्णव तर गाडी एकदम फास्टच चालवत असतो। आता इथे अर्णवने फाईल सोबत घेतलेली असते, ती फाईल जी सौदामिनी देशमुख यांनी शेअर्स विकत नाही तर गहाण घेतले आहेत हे रमाकांत शिर्के त्या फाईलमध्ये वाचत असतात। आता तेच पाहून अर्णवला म्हणत असतात, अरे अर्णव, आपले शेअर्स त्या सौदामिनीने विकत घेतलेले नाही आहेत तर तिने गहाण घेतले आहेत, म्हणजे आपण तिला पैसे देऊन आपले शेअर्स परत घेऊ शकतो। आता अर्णवचे बाबा अर्णवला सांगत असतात की चिंटू, तू अजिबात घाबरू नकोस, आपण वकिलांची मदत घेऊन या बाईला बरोबर गंमत दाखवूया। त्यावेळेला तर अर्णव म्हणतो, हो मला सगळं माहीत आहे, तुम्ही मला सांगू नका। आता रमाकांत शिर्के अर्णवला बिझनेसबद्दल बरंच काही सांगत असतात, पण अर्णव त्यांचं बोलणं ऐकून घ्यायला तयारच नसतो, उलट त्यांच्यावरच चिडत असतो। आता इकडे अर्णव म्हणत असतो की मी इतके वर्ष झालं बिझनेस करतोय, आजचा पहिला दिवस नाही आहे माझा बिझनेसचा, मला काय करायचं आणि काय नाही ते बरोबर माहीत आहे, तुम्ही मला शिकवू नका। त्यावेळेला आता अर्णवचे बाबा शांतच बसतात। आता अर्णव एवढा फास्ट गाडी चालवत असतो की त्याचे बाबा घाबरलेलेच असतात। आता इकडे किचनमध्ये नम्रता आणि ईश्वरी सोबतच काम करत असतात, पण एकमेकींसोबत बोलतच नसतात। त्यावेळेला ईश्वरी स्वतःच्या मनात विचार करत असते, नमुताईचं लग्न झाल्यापासून माझं तिच्याकडे थोडं दुर्लक्षच झालं आहे, मला तिच्याशी बोलायला हवं, तिची समजूत काढायला हवी। त्यावेळेला आता नम्रता सुद्धा स्वतःच्या मनात विचार करत असते की मी ईश्वरीला काल जरा जास्तच बोलले, तिला मी सॉरी म्हणायला हवं। आता इथे रमाकांत, अर्णव आणि आकाश वकिलांकडे आलेले असतात। आता वकील या तिघांना सांगत असतात की तुम्ही हे शेअर्स विकलेले नाही तर हे गहाण ठेवले गेले आहेत आणि हे तुम्ही परत सोडून घेऊ शकता। त्यावेळेला आता अर्णव त्यांचं बोलणं नीट ऐकत असतो। आता वकील म्हणत असतात, पण हे करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 1 महिना आहे, जे काही करायचं आहे ते तुम्हाला 1 महिन्यातच करावं लागेल। त्यावेळेला आकाश म्हणतो, काय फक्त 1 महिन्यात? आता वकील म्हणत असतात, सौदामिनी देशमुख तुम्हाला वीक करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या सतत तुमच्यासमोर असं म्हणतात की 60% शेअर्स माझ्या नावावर आहेत, असं म्हणून सतत तुम्हाला त्रास देत आहेत आणि तुम्हाला त्रास यासाठी देत आहेत कारण तुम्ही या गोष्टीतून सहज माघार घ्यावी। तुम्हा सगळ्यांना मिसलीड करूनच स्वतःच्या मनासारखं करून घ्यायचा त्यांचा उद्देश आहे। आता रमाकांत म्हणत असतात, अतिशय स्वार्थीपणा आणि सूडबुद्धीच माणसाला असं करायला लावते। त्यावेळेला वकील म्हणतात, करेक्ट आहे, तुम्ही अगदी बरोबर बोललात, अगदी त्यांची स्ट्रॅटेजी हीच आहे, तुम्हाला गोंधळात टाकून तुमच्या हातून काहीतरी चूक झाली की लगेच त्या संधी साधण्याच्या नादामध्ये आहेत। आता वकील म्हणत असतात, त्यांची ही स्ट्रॅटेजी वापरून त्या बोर्ड मीटिंगमध्ये सगळ्या सात्विक फॅशनचा अधिकार स्वतःच्या हातामध्ये घेणार आहेत, त्यामुळे तुम्ही सावध राहा। आता रमाकांत त्यांच्या बिझनेसचा एक अनुभव सांगत असतात। 20 वर्षापूर्वी अशीच एक गोष्ट घडली होती, आता त्या काय माणसाचं नाव बरं, असं रमाकांत सांगत असतात। तेवढ्यातच अर्णव त्यांचा विषय कट करतो आणि स्वतःच वकिलांशी बोलायला सुरू करतो। त्यावेळेला रमाकांतना थोडंसं वाईट वाटलेलं असतं। आता अर्णव वकिलांना म्हणत असतो, आता आपण काय करू शकतो बरं? त्यावेळेला वकील म्हणत असतात, आता फक्त शांत राहायचं, आता आपण या पेपरचाच वापर करून आपले सगळे शेअर्स आपल्या नावावर करून घ्यायचं। फक्त तुम्ही एक करा, सौदामिनी देशमुख ज्या वेळेला तुम्हाला काहीतरी बोलतील त्यावेळेला फक्त त्यांचं बोलणं दुर्लक्ष करायचं, त्यांच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही, त्यांना कसलंच उत्तर द्यायचं नाही आणि आपण अगदी महिन्याच्या शेवटीच या पेपरांचा वापर करूनच आपली सगळी कंपनी आपल्या बाजूने करून घेऊया। आता अर्णव वकिलांना थँक्यू म्हणतो आणि जायला निघतो। त्यावेळेला वकील सुद्धा अर्णवला सांगत असतात, तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे पेपर्स तयार ठेवतो। आता इथे नम्रता आणि ईश्वरी काम करत असतात। तेवढ्यातच ईश्वरीचा फोन येतो। आता ईश्वरीला फोन आलेला असतो तिच्या आईचा।
आता ईश्वरी नम्रताला म्हणत असते, अगं नमोताई आईचं फोन आला आहे, आता काय करायचं? त्यावेळेला नम्रता घाबरून म्हणत असते, ईशू तू एक काम कर, आता फोन आईचा उचलू नकोस. आता नम्रता फोन उचलू नको म्हटल्यानंतर ईश्वरी पटकन फोन कट करते. आता नम्रता म्हणत असते, आपण विचार करून आई बाबांना काहीतरी सांगूया. आता ईश्वरी तिचं काम करण्यासाठी जात असते. तेवढ्यातच नम्रता ईश्वरीला थांबवते आणि म्हणत असते, ईशू काल मी रागाच्या भरात थोडे जास्तच बोलले ग तुला, सॉरी हं. त्यावेळेला ईश्वरी सुद्धा म्हणत असते, नमोताई मी सुद्धा सॉरी म्हणते तुला. आता ईश्वरी म्हणत असते, आपल्यामध्ये असं कधी सिरियस भांडण झालंच नाही, एवढी नोकझोक तर चालणारच ना, तू काळजी करू नकोस. पण नमोताई तुमच्या लग्नाबद्दल आई बाबांना एक ना एक दिवस सांगितलंच पाहिजे ना, त्यांना जर बाहेरून कळालं तर त्यांना किती वाईट वाटेल बरं. आता इकडे हे तिघेजण त्या वकिलांच्या ऑफिसमधून बाहेर आल्यानंतर रमाकांत अर्णवला म्हणत असतात, चिंटू वकिलांनी जो सल्ला दिला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्याला अर्णव म्हणत असतो, हो मला माहीत आहे. आणि काय हो तुमचं कुणी सांगितलं होतं तुम्हाला एवढ्या वर्षापूर्वीचा अनुभव सांगायला? आता रमाकांत म्हणत असतात, अरे असं काय करतोयस, मी फक्त माझा अनुभव सांगत होतो. त्यावेळेला अर्णव म्हणतो, तुम्हाला अनुभव सांगायचे असतील तर तुम्ही कशाला आलात बरं इकडे? तुमचा बिझनेस करायचा होता ना, मला तुमच्या अनुभवांमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. आता इकडे अर्णव या रमाकांतवर सारखा चिडत असतो आणि सारखं वाटेल तसं बोलत असतो. आता एवढा चिडलेला असतो की आकाश दादा म्हणून अर्णवला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. आता अर्णव तेथून रागानेच त्याच्या ऑफिसमध्ये निघून येतो. आता आकाश आणि रमाकांत सुद्धा अर्णवच्या पाठीमागून येतात. अर्णव आता येऊन सात्विक फॅशनच्या मेन खुर्चीवर बसलेला असतो आणि रमाकांत येऊन सगळं ऑफिस निहाळायला लागलेले असतात. आता सगळं ऑफिस पाहतच रमाकांतना चांगलंच भरून आलेलं असतं. ते अर्णवला म्हणत असतात, अरे चिंटू किती छान आहे रे तुझं ऑफिस, खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो. आता ऑफिसमध्ये बऱ्याच ठिकाणी सात्विक फॅशन असं लिहिलेलं असतं. आता रमाकांत सात्विक फॅशनच्या बोर्डजवळ जातात आणि सात्विक शब्दावरून हात फिरवतच भावनिक झालेले असतात. आता ते म्हणत असतात, आज एवढं मोठं साम्राज्य तू उभा केलं आहेस हे पाहण्यासाठी सात्विका असायला हवी होती, तिला तुझा खूपच अभिमान वाटला असता. आता इथे एक शिपाई अर्णव आणि रमाकांतसाठी कॉपी घेऊन आलेला असतो. आता अर्णवला देऊन रमाकांतना तो शिपाई कॉपी देण्यासाठी गेलेला असतो. आता रमाकांत ती कॉपी घेतात आणि त्याला म्हणत असतात, इथे हजेरी बोर्ड वगैरे कुठे आहे? त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, शिपायाला म्हणत असतो की तुम्ही आता बाहेर जा. आता तो म्हणत असतो की तुमचा जमाना नाही आहे, इथे हजेरी वगैरे असलं काहीसुद्धा चालत नाही, काळ बदलला आहे. तेवढ्यातच तिथे सौदामिनी देशमुख येतात. आता त्या म्हणत असतात की काळ नाही, आता सगळं ऑफिसमधील नियमच बदलणार आहेत. आता या सौदामिनी देशमुख डायरेक्ट अर्णवच्या ऑफिसमध्येच घुसलेल्या असतात. आता रमाकांत शिर्के या सौदामिनी देशमुखकडे पाहत असतात. आता आकाश आणि शिर्के त्यांच्या पाठीमागून धावतच आत आलेले असतात. आता आकाश अर्णवला म्हणत असतो, यांना मी किती थांबवण्याचा प्रयत्न केला पण ह्या डायरेक्ट आतमध्येच आल्या. आता सौदामिनी देशमुख एवढे उर्मट असतात की आकाशला म्हणतात, मी बोलते ना, मग मी बोलताना मध्ये अजिबात बोलायचं नाही. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, माझ्या ऑफिसमध्ये येताना मला विचारल्याशिवाय अजिबात यायचं नाही आणि हे मॅनर्स आहेत. त्यावेळेला आता सौदामिनी म्हणत असतात, मला कोणत्या गोष्टी विचारून करायला आवडतच नाहीत. आता त्या अर्णवला पुन्हा धमकी घालत असतात की मी आतमध्ये येणार आणि मी काहीही करणार, कारण या कंपनीचे 60% ओनर मी आहे आणि तेवढे मला अधिकार आहेत. जेवढा आपला अधिकार असेल तेवढाच आवाज चढवायचा, इथून पुढे माझ्या पुढे हळू आवाजातच बोलायचं. सौदामिनीचं हे उर्मट वागणं पाहून रमाकांत म्हणत असतात, तुम्हाला बिझनेस येतो की नाही ते माहीत नाही, पण तुम्हाला मॅनर्स अजिबात नाही. त्यावेळेला या सौदामिनी चिडूनच रमाकांतना म्हणत असतात, कोण आहात तुम्ही आणि मधी का बोलत आहात बरं? आता इथे रमाकांत शांतच उभे राहतात. मात्र ह्या सौदामिनी चांगल्याच चपट बोलायला लागलेल्या असतात. त्या म्हणत असतात, हां म्हणजे तुम्ही रमाकांत शिर्के आहात, तर म्हणजे या अर्णव शिर्केचे बाबा, म्हणजे अर्णवचे बाबा आहात तुम्ही. लावण्याने मला सांगितलं होतं की तुम्ही काही वर्षांपूर्वी घर सोडून गेला होतात आणि हा अर्णव तुम्हाला बाबा मानतच नाही. आता त्या रमाकांतना वाटेल तसे बोलत असतात. त्या म्हणत असतात, तुम्ही कधी परत आलात? बरं ठीक आहे, तुम्ही आलात तर आलात या, पण आमच्या दोघांच्या मध्ये तुम्ही बोलायचं नाही, कारण ज्या माणसाला घरातच किंमत नाही त्याला ऑफिसमध्ये काय किंमत मिळणार आहे बरं? आता सौदामिनी रमाकांतचा असा अपमान करताना पाहून अर्णव चिडतो आणि म्हणतो, तुमच्या कामाशी काम ठेवायचं, हा आमचा फॅमिली मॅटर आहे, आमच्या कुटुंबामध्ये काय घडतं काय नाही याच्याशी तुम्हाला काहीही देणं घेणं नाही.
आणि जर पुन्हा तुम्ही या भाषेत यांच्याशी बोललात तर तुम्हाला माझ्या ऑफिसमधून हकलून बाहेर काढेन, तेही माझ्या पद्धतीने. आता अर्णव चिडूनच म्हणत असतो, आत्तापर्यंत मी तुमचा आदर केला, पण तुम्हाला धक्के मारून बाहेर काढायला मी अजिबात उशीर करणार नाही. त्यावेळेला आता या सौदामिनी देशमुख म्हणत असतात, अरे याच तर तुझ्या ॲटिट्यूडवर माझी लावण्य भाळली होती, पण तुझं नशीब खराब आहे की तू माझ्या लावण्याशी लग्न केलं नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, तुला माझा कितीही राग आला तरी माझा रिस्पेक्ट ठेवूनच तू माझ्याशी बोलायचं, कारण जास्त शेअर्स माझे आहेत आणि जास्त अधिकार सुद्धा माझाच आहे. आता अर्णव शांत बसतो आणि या सौदामींना रमाकांत शिर्के चांगलंच उत्तर देतात. आता रमाकांत म्हणत असतात की तुम्ही हे शेअर्स विकत घेतलेले नाहीये, तर तुम्ही गहाण घेतले आहेत. त्यावेळेला आता या सौदामिनी रमाकांत शिर्के यांच्या बोलण्याला नुसतं हूच करत असतात. आता ते म्हणत असतात, आमच्या अशा अनेक कंपन्या आहेत, आम्ही अनेक ठिकाणी आमची फॅक्टरी ट्रान्सफर करू शकतो, पण तुमचं डील फक्त सात्विक फॅशन बरोबर आहे. आता ते म्हणत असतात की आमचं सगळं डील, प्रॉफिट, सगळं काही काम त्या कंपन्यांमध्ये ट्रान्सफर करून ही कंपनी आम्ही दिवाळखोर म्हणून घोषित करू शकतो. मग सगळ्यात जास्त नुकसान तर तुमचंच होणार आहे, कारण तुमचा 60% इथे वाटा आहे ना, तर मग तुम्ही काय कराल बरं. आता ते म्हणत असतात, माझा मुलगा फक्त पैशाच्या मागे धावणारा नाहीये, त्यामुळे तो असं काही करणार नाही, कारण त्याने हा बिझनेस त्याच्या आईच्या नावाने सुरू केला आहे. त्यामुळे तुम्ही ठरवा आता कसं वागायचं ते. त्यावेळेला आता या सौदामिनी देशमुख काहीच बोलत नाहीत आणि त्याचं सात्विक फॅशन वाचवण्यासाठी तो अगदी काहीही करू शकतो आणि तो करणारच याची मला खात्री आहे. आणि जर तुम्ही आमच्या कुठल्याही इंटरनल कामामध्ये जर ढवळाढवळ केली तर आम्ही तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू. आता रमाकांत शिर्के चांगले ठणकावूनच या सौदामिनीला म्हणत असतात की तुम्हाला एक सल्ला देतो देशमुखबाई, तुम्ही बघा काय करायचं. आता रमाकांत या सौदामिनीला चांगले ठणकावूनच सांगत असतात की तुम्हाला एक सल्ला देतो, राजे शिर्केंच्या रक्तातच बिझनेस आहे, मग तो मी केलेला असो किंवा माझ्या मुलाने हे उभं केलेलं साम्राज्य असो, ते कसं वाचवायचं ते आम्हाला बरोबर माहीत आहे आणि आम्ही कधी कोणाचं ओरबाडून नाही तर सगळं कष्टानेच मिळवतो. आता सौदामिनी म्हणत असतात की तुमचे जसे रूल आहेत तसे माझे सुद्धा काहीतरी रूल आहेत. माझा पहिला रूल असा आहे की दुश्मनाला म्हणजे शत्रूला पूर्णपणे उद्ध्वस्त करूनच सोडायचं. त्यावेळेला रमाकांत म्हणत असतात, करा ना, उद्ध्वस्त करा, पण काय असेल ते कायद्याला वापरूनच करा, नाहीतर आपली पुढली भेट नक्कीच पोलीस स्टेशनमध्ये होणार, हे नक्की, याची मी खात्री देतो. त्यावेळेला आता या सौदामिनी चिडूनच म्हणत असतात, खात्री देताय का, खात्री माय पुट असं म्हणतात आणि रागानेच तेथून निघून जातात. आता रमाकांत शिर्के यांनी या सौदामिनीचं चांगलंच तोंड बंद केलेलं असतं. आता या सौदामिनी गेल्यानंतर अर्णवला मात्र त्याच्या बापाचं कौतुकच वाटत असतं. आता अर्णव काही न बोलता आकाशकडे पाहतो आणि खुणावतो, बघ किती हुशार आहेत ते. आता अर्णव त्याच्या बाबांना म्हणत असतो की तुम्हाला टर्न ओव्हरचं हे सगळं कसं माहीत बरं. त्यावेळेला आता रमाकांत काहीच बोलत नाहीत. आकाशला म्हणत असतात, मी जरा ऑफिस बघून येतो. आता अर्णवशी काहीच न बोलता रमाकांत तेथून निघून जातात. आता इकडे रमाकांत गेल्यानंतर शिर्के सुद्धा त्यांना ऑफिस दाखवण्यासाठी निघून जातात. आता इकडे आकाश म्हणत असतो, दादा तू जरी बिझनेसमॅन असलास तरी काका तुझे बाप आहेत. आज तर त्यांनी दाखवूनच दिलं आहे की ते किती मोठे बिझनेसमॅन आहेत. तू म्हणत होतास की ते वयस्कर आहेत, त्यांना काय जमणार आहे, पण त्यांनी तर आज सौदामिनी देशमुख यांचं तोंडच बंद केले. आता असं म्हणून आकाश तेथून निघून जातो. आता अर्णव मात्र रमाकांत म्हणजे त्याच्या बाबांच्याच बोलण्याचा विचार करायला लागलेला असतो. आता त्याला आठवत असतं की ते किती खणखणीत आणि कॉन्फिडन्सली बोलत असतात. आता ते म्हणत असतात ना की त्याने तो बिझनेस त्याच्या आईच्या नावाने उभा केला आहे आणि तो वाचवण्यासाठी तो काहीही करू शकतो आणि तो करणारच याची मला खात्री आहे. आणि येणाऱ्या 1 महिन्यामध्ये तुम्ही जर आमच्या कुठल्याही कामात ढवळाढवळ केली तर आम्ही तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू. आता हे सगळं त्यांचं बोलणं ऐकून अर्णवला खूपच छान वाटत असतं. म्हणजे आता रमाकांत हळूहळू अर्णवच्या मनामध्ये जागा निर्माण करत आहेत. इकडे आता घरामध्ये ऑफिसमधून सगळे येणार म्हणून नम्रता सगळ्यांसाठी चहा ठेवत असते. तेवढ्यातच आता दारामध्ये गाडी येते आणि रमाकांत गाडीतून उतरतात आणि घरामध्ये येत असतात. ते पाहते ईश्वरी. आता ईश्वरी धावतच रमाकांतकडे बाबा बाबा करतच धावत जाते आणि म्हणत असते, अहो बाबा तुम्ही आहात का, या. अहो बाबा तुम्हाला असं बाहेरून येताना 1 मिनिट मला असं कळलं की कोण येत आहे आपल्या घरामध्ये. मग मला आठवलं की मीच तर सकाळी तुम्हाला असं तयार केलं होतं. असं म्हणून आता ईश्वरी गंमत करण्याच्या मूडमध्येच हसत असते. आता इथे अर्णव आणि आकाश सुद्धा त्यांच्या पाठीमागून आलेले असतात. आता ईश्वरी मुद्दामूनच अर्णवला चिडवण्यासाठी अर्णवकडे लक्षच देत नाही आणि बाबांना म्हणत असते, अहो बाबा इथेच काय उभारलाय तुम्ही, चला
बरं आतमध्ये चला. आता इकडे सगळेच येऊन सोप्यावर बसलेले असतात. आता ईश्वरीची बडबड सुरू झालेली असते. आता ती रमाकांतला म्हणत असते, बाबा सांगा ना, ऑफिसमध्ये पहिला दिवस कसा गेला तुमचा, तुम्ही काय काय केलं बरं. त्याला आता आकाश म्हणत असतो, मी सांगतो. आजचा त्यांचा पहिला दिवस एकदम ऑसम गेला आहे. त्यांनी पहिल्याच दिवशी सिक्सर मारला आहे. आता पुन्हा ईश्वरी म्हणत असते, बाबा सांगा ना, तुम्ही नेमकं काय केलं आहे. त्यावेळेला ते म्हणत असतात, काही नाही ग, एका पित्याने किंवा एका बिझनेसमॅनने जे करायला हवं होतं तेच केलं, असं म्हणून ते त्यांच्या रूममध्ये निघून जातात. आता ते गेल्यानंतर ईश्वरी पुन्हा अर्णव आकाशला म्हणत असते, तुमच्या दोघांपैकी मला कोणी सांगेल का की नेमकं त्यांनी काय केलं आहे. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, आकाशने सांगितलं ना की त्यांनी पहिल्याच दिवशी सिक्सर मारला आहे. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणत असते, एक मिनिट सर, म्हणजे तुम्ही दोघं भांडला तर नाहीत ना. त्यावेळेला आता अर्णव चिडूनच उभा राहतो आणि म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, मी काही भांडायसाठी ऑफिसला जातो का, मला तिथे कामं असतात, मी भांडायसाठी जात नाही. आता या दोघांचं भांडण सुरू होणार इतक्यातच आकाश म्हणतो, एक मिनिट, तुम्ही दोघं भांडू नका, मी सांगतो काय केले. आज सौदामिनी देशमुख ना त्यांनी दाखवून दिलं आहे की ते किती मोठे बिझनेसमॅन आहेत. आता हे ऐकून ईश्वरी बडबडायला सुरू करते. ती म्हणत असते, अरे वा बढिया, मला वाटलंच होतं बाबा काही ना काहीतरी असं मोठंच काम करून येणार. आता अर्णवला ईश्वरी म्हणत असते, काय सर, मी तुम्हाला म्हणत होते ना की बाबा तुमच्या फायद्याचंच काम करतील म्हणून. आता अर्णव म्हणत असतो, तुझी जरा बडबड बंद करतेस का. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, काय हो तुमचं काय असतं सारखं, तुमच्या बाबांचं तर कौतुक करते ना, तुमचे ते बाबा आहेत म्हणूनच तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन झालात ना. आता या दोघांचं भांडण सोडवतच आकाश म्हणत असतो, एक मिनिट, तुम्ही दोघं भांडू नका. इशू, आज ऑफिसमध्ये खूपच काम होतं आणि खूप कंटाळा आला आहे, मग तुझ्या हातचा चहा मिळेल का थोडासा. आता ईश्वरी म्हणत असते, बरं ठीक आहे, मी तुमच्यासाठी गरमागरम चहा करून आणते. तेवढ्यातच आता अर्णव म्हणत असतो, अरे तिने कशाला करायला पाहिजे, हे बघ नम्रता चहा घेऊन येत आहे. आता नम्रता 2 कप चहा घेऊन येते आणि पहिलाच कप अर्णवला देते. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, नम्रता सॉरी, मी चहा घेत नाही, मी ब्लॅक कॉफी घेतो आणि मी ती थोड्या वेळाने घेईन ना. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, हां मी देईन. आता नम्रता काय करते, तोच कप घेते आणि आकाशला देत असते. आता आकाश म्हणत असतो, असं थोडंसं नानू करत असतो. आता तेच पाहून नम्रताला राग येतो आणि नम्रता म्हणत असते, हां तुमचं बरोबर आहे ना, तुम्हाला तर इशूच्याच हातचा चहा आवडतो ना, माझ्या हातचा थोडीच आवडणार आहे. आता इकडे असं म्हणून नम्रता रुसूनच तिच्या रूममध्ये निघून जाते. इकडे आता अर्णवला कायम आकाश चिडवत असतो, आज अर्णव आकाशला चिडवत असतो. आता तो आकाशला म्हणत असतो, काय बघतोयस, आता जा मार द सिक्सर. आता नम्रताकडे उठून आकाश जातच असतो. तेवढ्यातच अर्णव म्हणत असतो, अरे रिकामा कुठे निघालास, बॅट तर घेऊन, म्हणजे तो चहा घेऊन जाण्यासाठी अर्णवला आकाशला सांगत असतो. आता आकाश काय करतो, तो चहाचा कप घेतो आणि नम्रताकडे निघून जातो. इकडे आता ईश्वरी हसायला लागलेली असते. ते पाहून आता अर्णव म्हणत असतो की झाला असेल हसून तर मला ब्लॅक कॉफी देशील का. त्यावेळेला आता ईश्वरी जात असते. ईश्वरीच्या हातामध्ये कोट तसाच असतो. अर्णव म्हणतो, आता काय माझा कोट घेऊन ब्लॅक कॉफी आणायला जाणार आहेस का. त्यावेळी ईश्वरी तोच कोट आता अर्णवच्या तोंडावर फेकून मारते. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये असं दाखवणार आहेत की उदयकांतचा खरा पत्ता अर्णवच्या हाती लागलेला असतो. आता ईश्वरीला सुद्धा तो सांगत असतो की उदयकांत कुठे आहे ते कळालं आहे. आता इकडे वल्लरी मामी हे बोलणं ऐकतात आणि उदयकांतला शोधतच त्या पत्त्यावर वल्लरी मामी जातात. आता इथे उदयकांत वल्लरी मामीच्या डोक्याला पिस्तूल लावूनच उभा राहिलेला असतो. आता अर्णव आणि शिर्के सुद्धा तिथे पोहोचलेले असतात. आता वल्लरी आणि उदयकांत सोबत बोलतानाच अर्णव पाहिल का, तेच आपण पुढील भागांमध्ये पाहणार आहोत.